सध्या चांगला पाऊस पडतोय आणि त्यानंतर आता उद्या वीकेंड सुद्धा आहे, त्यामुळे अनेक जण महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करत असतील तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। पोलादपूर महाबळेश्वर रस्ता पुढचे 5 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतलेला आहे। पोलादपूर तालुक्यामध्ये पायटा इथे मोठी दरड रस्त्यावर कोसळली आहे आणि त्यामुळे इथली वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या जेसीबी आणि इतर यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम केले जात आहे। आपण ही दृश्य पाहतोय, युद्ध पातळीवर हे काम सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे, काही पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे का? काय एकूण अपडेट्स आहेत? नक्कीच काल संध्याकाळची ही घटना आहे। महाबळेश्वरची हद्द ज्या ठिकाणी सुरू होते त्या ठिकाणी आंबेनळी घाटामध्ये दरड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे, पोलादपूर जवळच्या पायटा गावाजवळ। आणि या दरडीबरोबर मोठ्या प्रमाणात माती आणि मोठमोठे बोल्डर जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। दरड हटवण्याचं काम जे आहे ते जेसीबी असेल किंवा पोकलेन अशा मशिनरीच्या साहाय्याने हटवली जाते। मात्र ही दरड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही दरड हटवायला थोडासा वेळ जातोय। त्याचबरोबर सध्या जर बघितलं तर रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा दरड या मार्गावर कोसळण्याची भीती आहे। ही भीती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी आता पूर्णपणे बंद केलेला आहे। पुढचे 5 दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, त्याचबरोबर बॅरिगेटिंग करून हा रस्ता अडवण्यात आलेला आहे। खरं तर दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या आंबेनळी घाटामध्ये सातत्याने घडत असतात। खरं तर कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे। यापूर्वी आपण जर बघितलं तर वरण घाट देखील पावसाळ्यासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। 31 ऑगस्ट पर्यंत वरण घाट देखील बंद राहणार आहे आणि आता हा आंबेनळी घाट देखील बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। जर पुण्याकडे जायचं असेल तर तामिनी घाट मार्गे जावं, असं आवाहन जे आहे ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।